विदर्भातील भक्ती परंपरेचा जागर रोहनखेडमध्ये पाहायला मिळाला। चंदनशेष, शंभूशेष, मामाभाची यात्रा भक्ती, एकोपा आणि महाप्रसादाच्या परंपरेने मोठ्या उत्साहात पार पडली। विदर्भ ही संतांची आणि भक्तीची भूमी म्हणून ओळखली जाते आणि ही परंपरा आजही रोहनखेड सारख्या गावांमध्ये जिवंत असल्याचं दर्शन या यात्रेतून घडलं। अकोट तालुक्यातील रोहनखेड येथे श्री चंदनशेष आणि शंभूशेष मामाभाची वार्षिक यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली। यात्रेची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथून करण्यात आली। पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भजनी मंडळाच्या सहभागाने पालखी गावातील पुरातन ठिकाणांवरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघालं होतं। अखेर ही पालखी चंदनशेष शंभूशेष मंदिरात पोहोचली आणि यात्रेची सांगता करण्यात आली। या यात्रेचं खास आकर्षण ठरलं श्री शिवशंकर भगवंता महाराज कुलट पुंडा यांचं काल्याचं कीर्तन। कीर्तनानंतर गावकऱ्यांच्या वतीने तब्बल 13 क्विंटल महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। विशेष म्हणजे यात्रेत आलेल्या प्रत्येक भाविकाला ट्रॅक्टरच्या माध्यमातून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं, ज्यामुळे दूरदूरहून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। रोहनखेडचे आराध्य दैवत असलेल्या श्री चंदनशेष नागदेवतेप्रती गावकऱ्यांची श्रद्धा, एकोपा आणि एकनिष्ठता या यात्रेतून प्रकर्षाने दिसून आली। आधुनिक युगातही आजचा युवक या धार्मिक परंपरा मनोभावे जपत असल्याचं चित्र या यात्रेने अधोरेखित केलं आहे।